कृष्णा नदीतील कसबे डिग्रज जवळचा बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 22 फुटांच्या वर गेली आहे। कोयना धरणाच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे। सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळचा आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूयात। कोयना धरण क्षेत्रामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण सध्या सांगलीची कृष्णा नदी साधारण सायंकाळपर्यंत 25 फुटापर्यंत ही पाणी पातळी पोहोचण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। पावसाचा जोर कायम आहे। कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचे इशारे या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत आणि सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या भागामध्ये 25 फुटानंतर पाणी येतं त्या भागामध्ये शासकीय यंत्रणा पोहोचून तेथील लोकांना सूचना देत आहे। स्थलांतरणाबाबत त्यांना विनवणी करत आहे आणि एकंदरीत जर पाणी पातळी वाढली तर जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्या संयुक्तीत कोणत्याही जीवितहानी न होता लोकांना वेळीत बाहेर काढण्याबाबतचं नियोजन सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या जरी 22 फुटावर कृष्णा नदी असली तरी पाणी पातळी ही 25 फुटापर्यंत जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।